नवऱ्याची आई घरात अडचण आहे समजायचं नाही, नवरा आहे त्याला आई आहे, आपण एकत्र राहणार आहोत मान्य केलं पाहिजे. वेळ प्रसंगी म्हातारी बडबड करायला लागली, सुनेनी गप बसलं पाहिजे. म्हातारी तिचा स्टॅमिना किती, बोलन बोलन गप पडन. कधीतरी सासूचे हातपाय दाबले पाहिजेत. कशी वाटते कल्पना? आपण बाहेरनं बाळासाहेब गेल्यावर तुमच्या लक्षात आलं की आपली आई झोपलेली आहे, आपली बायको तिचे पाय दाबते, कसं वाटेल? चक्कर येईल का नाही? आणि व्यवस्थित दाबले पाहिजे. नाही तर असे दाबायचे की म्हातारी 2 दिवस उठलीच नाही पाहिजे. सासूचा मानसिक छळ करू नये. कसा छळ होतो तुम्हाला माहिती आहे? तुमचा लहान मुलगा जेवायला बसलेला असतो, त्याच्या शेजारी तुमची आई बसलेली असते, तुमची बायको दोघांना जेवण वाढते आणि मग त्या मुलाला म्हणते गिल गिल फुकटचं गिल. हे कोणाला असेल? सासूला. तुम्हाला बरोबर माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवऱ्याच्या आईला स्वतःच्या आईसारखे समजा. एवढं समजलं घरामध्ये आनंद आहे. आता एवढं सगळं बोलत असताना या सगळ्या सुनबाई असा विचार करतात की हा बाबा फक्त सुनांनाच उपदेश करतोय, ती म्हातारी किती खोडीची आहे ह्याला काय माहिती. आणि म्हणून 4 गोष्टी आपल्या आईसाठी आहेत. सुनेच्या स्वातंत्र्यावर सासूने सतत आक्रमण करू नये. आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं, आमच्या काळी आम्ही एवढी चोळी घालायचो, तू एवढीच घालते, तू एवढीच घालते, तू एवढीच अरे घालती ना. समाधान माना. एका सुनेजवळ दुसऱ्या सुनेची स्तुती करू नये. बऱ्याचशा म्हाताऱ्या महिलांना वाईट सवय असते, जो मुलगा जी सून सांभाळते ती वाईट, दुसरी चांगली, असं करू नये. सतत घरात न बसता भजन कीर्तनाला बाहेर जावे. बाहेर गेले तर घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नये. सुनेला मुलीसारखे वागवावे. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आपल्या आईसाठी आहे, लक्षात घ्या बरं का सरपंच, महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. तुमचा मुलगा तिचे काही करू शकत नाही. काय करू शकतो? काही करू शकत नाही. आईला असं वाटत असतं हा पूर्वी माझा ऐकायचा, आता फक्त बायकोच ऐकतो. बायकोला वाटत असतं हा बैल आहे आईचा ऐकतो. तो कोणाचाच ऐकत नसतो, त्याचा काहीच इलाज नसतो, त्याच्याकडे एकच इलाज असतो, 90.